नमस्ते, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थिनींनी महिलांनी पुणे शहरचं ग्राउंड दिलेलं आहे अशा पूर्ण विद्यार्थिनींनी महिलांनी हा व्हिडिओ प्रॉपर पाहायचा आहे आणि बाकीच्या सर्वांनी पाहायचा, कारण का तुम्हाला याच्यावरून बाकीच्या पण जिल्ह्यांचे कट ऑफचा अंदाज येईल. मुंबईच्या सुद्धा कट ऑफ संदर्भात परिपूर्ण एकदम प्रॉपरली माहितीचा व्हिडिओ आपला 2 दिवसात येईल. मात्र आज पुणे शहर वरती टाकतोय याचं कारण का पुणे शहरचं मुलींचं ग्राउंड संपलेले जिल्हा पोलीस शिपाईचं आणि आता चालकचं ग्राउंड सुरू होते आजपासून. मात्र काल पण झालं, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे कट ऑफ काय लागणार आहे. बऱ्याच मुलींचे मेसेज आले, काही पालकांचे पण फोन आले भरपूर का सर आमच्या मुलीला 33 मार्क आहे, 32 मार्क आहे, 37 मार्क आहे. सगळ्यांनी पहा, ज्या विद्यार्थिनींना 25 पेक्षा जास्त मार्क पडलेले तिने सुद्धा आशा सोडायची नाही, तिला सुद्धा लेखी परीक्षेला संधी मिळणार आहे आणि त्यानुसार तुम्ही प्रॉपरली या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा, शेवटपर्यंत पाहायचा. आणि हो, इथून पुढे पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती समजावण्यासाठी जे नवीन विद्यार्थी आहेत, मुली आहेत, पुरुष विद्यार्थी आहेत, सर्वांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे. मोफत सगळी दर्जेदार माहिती. चला तर मग जास्त उशीर करणार नाही, मी सुरुवात करतोय. बऱ्याच जणांनी मला मेसेज केले, सर मला 37 आहे, 33 आहे, 32 आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्हाला सगळ्यांना लेखी परीक्षेला चान्स आहे. तुम्हाला सगळ्यांना लेखी परीक्षेला चान्स आहे. तो कसा मिळेल आणि कोणत्या कॅटेगरीला संधी किती येईल हे आपण पाहणार आहे. ओपनचा कट ऑफ किती जातोय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि ज्या विद्यार्थिनीला 43च्या पुढे मार्क आहे त्यांनी परत मेसेज करायचा नाही, तुम्ही लेखीला बसलेत. लक्षामध्ये 43च्या पुढे ज्यांना मार्क आहे ते लेखीला बसलेले. ओके, आता 41 पासून खालच्या ज्या विद्यार्थिनी आहेत पुणे शहरला त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगणार आहे. 43 41च्या पुढे जेवढे मार्क आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट नाही. ओके, चला तर. आणि ज्यांना 32 27 30 अशा आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्वाचा असेल. ओके, चला पहा मित्रांनो. तत्पूर्वी पुणे शहरचं मैदानी चाचणी संपली. पुणे शहरला लय फॉर्म आले, सगळा गाजावाजा झाला, लय फॉर्म आले. पुणे शहरला लय मोठी स्पर्धा, एवढ्या जागेत इतके आले, घाबरले, फॉर्म उलटे पालटे केले. पण आता सगळ्यात महत्वाचं पुणे शहरचा कट ऑफ काय लागणार आपण पाहणार आहे. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगेन, पुणे शहरला जागा होत्या 1733. 1733 जागा होत्या, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मुलं घ्यायचे पेपरला एकाच 10 तर कोणी रेशो घेतच नाही. एकाच 15 एकाच 20 घेतात. परंतु मी पुणे शहरचा कट ऑफ एकाच 10 लावतोय, एकाच 10.5 सुद्धा नाही, एकाच 10 मी पुणे शहरचा कट ऑफ लावतोय. सगळी माहिती एकदम प्रॉपर आहे. पहा, एकाच 10 जर घेतले तर 17,330 पोरं त्या ठिकाणी घ्यायची आहेत आपल्याला. मुलींचा विचार जर केला तर मुलींच्या टोटल जागा आहे 521. 521 जागा आहे, म्हणजे 5,210 मुली त्या ठिकाणी क्वालिफाय करायच्या आहेत. 5,210 मुलींना लेखी परीक्षेला बसवायचंय आणि एकाच 10 रेशो घेऊन किती मुली शिल्लक राहतात त्या सुद्धा मुलींना लेखीला कसा चान्स येईल हे सुद्धा आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतोय. सर्वांनी चॅनलला फॉलो करून घ्या, संपूर्णपणे माहिती व्यवस्थित पाहून घ्या शेवटपर्यंत. सगळ्यात महत्वाचं तुमच्या माहितीसाठी, एकूण मैदानी चाचणी 92 पुण्याची मैदानी चाचणी झाली 16 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी, म्हणजे 16, 17, 18, 20, 21 आणि 23 6 दिवस पुण्याची चाचणी या ठिकाणी चाललेली आहे. 1 2 3 4 5 6 हो 6 दिवस पुण्याची चाचणी चालली. काल शेवटचा दिवस होता, 300 मुली फक्त शेवटच्या होत्या. कदाचित आजपासून चालक सुरू झालेले, त्याच्यामुळे आता काही त्या ठिकाणी पोलीस शिपायाचा विषय संपलेला आहे. आणि हा जो कट ऑफ लावतोय मी, हा पोलीस शिपायाचा कट ऑफ असणार आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम 6 दिवसामध्ये सगळीकडे चर्चा, पुण्याला 20,000 मुलींचे फॉर्म आले, नंतर म्हणजे 16,000 आले. मित्रांनो, फॉर्म भरपूर आले होते. पुण्याचा एक मायनस पॉइंट म्हणजे पुण्यात हाईट मध्ये भरपूर मुलींना काढलं. रोजच्या त्या ठिकाणी उंचीमध्ये जवळजवळ 800, 800, 500 अशा मुली निघत होत्या. त्याच्यामुळे पुण्याच्या मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्या उंचीबद्दल बोलणाऱ्याचे काहीतरी चालू आहे, त्याच्यावर काहीतरी निर्णय होऊ शकतो. मात्र पुण्याची संख्या कमी व्हायचं कारण म्हणजे त्या ठिकाणी लावलेली उंची, हाईट ही मोठ्या प्रमाणात लावली असल्यामुळं त्या ठिकाणी 156, 157 वाली सुद्धा मुलगी बसलेली नाही. आलं लक्षामध्ये. आता पुढचा प्रश्न असा की पुण्याला एकूण मैदानी चाचणी, नीट लक्ष द्या बरं. आता खऱ्या अर्थाने प्रॉपर पहा. पुण्याला खऱ्या अर्थाने 11,703 मुलींनी मैदानी चाचणी दिली. महिला फक्त महिलांचं बोलतोय. 11,730 महिलांनी ग्राउंडची चाचणी दिली टोटल सगळ्या महिलांनी. याच्यामध्ये तुमच्या बॅट्समनच्या पण
आहे. याच्यामध्ये तुमच्या 21 तारखेच्या बॅट्समनच्या पण 500 मुली असतील, पण आपण सगळं धरू म्हणजे शिपायाच्या 11,000 मुलींनी दिले असेल, बाकी बॅट्समन पण 11,703 धरू, बॅट्समन आपल्यात इन्क्लूड करून घेऊ. ओके, त्या 11,703 टोटल मुलींनी बाळांनो त्या ठिकाणी परीक्षा दिली. त्याच्यापैकी 5 झाल्या, म्हणजे 5 झालेल्या मुली, पास झालेल्या म्हणजे का ज्यांना फक्त 25 प्लस मार्क आहेत, फक्त 25 प्लस मार्क, 11,000 मध्ये पास झालेल्या विद्यार्थीनी 6,669 पास झालेल्या, बरं फक्त पास झालेल्या विद्यार्थीने 6,669. त्यानंतर नापास झालेल्या विद्यार्थीनी म्हणजे अपात्र झालेल्या, ह्या अपात्र म्हणजे ज्यांना 25 पेक्षा खाली मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या बाळांनो तिथं 5,034. किती? 5,034. 9 4 13, हात चाल 1, 6 3 9 1 10, हात चाल 1, 6 1 7, 6 5 11. झाले का 11,703? झाले का 11,703 टोटल? म्हणजे पुणे शहरला 11,703 मुलींनी मैदानी चाचणी दिली. त्याच्यापैकी 6,669 मुली फक्त क्वालिफाय म्हणजे 25 पेक्षा जास्त, आणि 5,034 मुली ह्या नापास झाल्या म्हणजे अपात्र, म्हणजे ते 25च्या खाली मार्क आहेत त्यांना. ओके, इथपर्यंत क्लिअर? अंदाज येऊन गेला असेल आताच तुम्हाला. बऱ्याच मुली व्हिडिओ पाहत आहे, मला माहिती त्यांचे पालक वगैरे सगळ्यांचा जीवात जीव आला असेल. आलं लक्षामध्ये? आता पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दादांनो, लक्ष द्या इकडं, याच्यामध्ये आता कट ऑफचा आपल्याला कसा अंदाज येतो लक्ष ठेवा. मी तुम्हाला कट ऑफ फायनल सांगणार आहे, त्याच्या खाली कट ऑफ जाणार आहे. आलं लक्षामध्ये? एकाच 10 मध्येच आपण चर्चा करतोय, एकाच 10 मध्ये चर्चा करतोय. पुणे शहरला 11,703 मुलींनी ग्राउंड दिलं टोटल 6 दिवसामध्ये. त्याच्यापैकी 6,669 मुली अशा आहे का ज्यांना 25 पेक्षा जास्त मार्क आहे. त्याच्यापैकी 5,034 मुली म्हणजे 11,700 पैकी 5,034 मुली अशा का ज्यांना 25च्या खाली मार्क आहे, म्हणजे ह्या मुली भरती प्रक्रियेस अपात्र आहेत, ते नापास आहेत, अपात्र आहे. 25च्या खाली 50% मार्क्स लागतात. आता पुढचा प्रश्न फार महत्वाचा, नीट लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता या नापास झाल्या त्याच्यात जर विचार केला 37च्या वर 37 प्लस मार्क असणाऱ्या मुलींचा जर विचार केला तर त्या मुली आहेत 3,106. 37 प्लस मार्क असणाऱ्या मुली आहेत 3,106 मुली आहेत. त्यानंतर 39 प्लस मार्क असणाऱ्या मुली आहेत 39 प्लस 2,358. 40 प्लस मार्क असणाऱ्या मुली आहेत 40 प्लस फक्त 63 मुली आहेत, आणि 41 प्लस मार्क असणाऱ्या मुली आहेत 1,663. 41 प्लस मार्क असणाऱ्या मुली आहेत 1,663. म्हणजेच आता फार मोठी ट्विस्ट या ठिकाणी आहे दादांनो. 37 आणि 39 थोड्या वेळ मी बाजूला ठेवतो, 37 आणि 39 थोड्या वेळ बाजूला ठेवतो. 40 आणि 41च्या पुढं मग तू आता ऐका, 41 आणि 40, 40च्या 63 मुली 6 दिवसामध्ये, ज्या मुलींना 63 मुलींना 40 मार्क मिळाले. 41च्या 1,663 आहे दादांनो. 1,663 आणि 63 किती झाले? 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, हातचा 1 1,726. किती मुली झाल्या? 1,726. ओपनच्या मुलीला जागा किती आहेत? जाहिरात पण आपल्या हातात आहे. ओपनच्या मुलीला जागा किती आहेत? 177. 177 ओपनच्या मुलीला जागा आहे. जर एकाच 10 रेशो तर असतोच पेपरसाठी, 1,770 मुलींना त्यांना ओपन मध्ये टाकायचे. लक्षपूर्वक ऐका, एकाच 10 रेशोने मी घेतले. रेशो एवढा लागत नाही, रेशो एकाच 15, एकाच 20, एकाच 22 असा रेशो असतो. एकाच 10 म्हणजे आपण सगळ्यात कमी रेशोने आपण घेतले. आणि लक्षामध्ये सगळ्यात कमी रेशोने आपण काय केलेले या ठिकाणी घेतलेला आहे. आणि लक्षामध्ये सगळ्यात कमी रेशोने आपण या ठिकाणी घेतले. ओके, तरी पण पहा कट ऑफ. आता मला सांगा 1,770 मुली घ्यायच्या त्यांना ओपन मध्ये, फक्त ओपन साठी, ओपन मध्ये तेवढ्या मुली टाकायच्या त्यांना एकाच 10 मध्ये, कारण ओपनच्या जागा 177 आहे, म्हणजे 1,770 मुली टाकणे. आणि 41च्या वर मुली भरतात 1,726, सॉरी 40च्या वर मुली भरतात 1,726. म्हणजेच ओपनचा कट ऑफ संपला, 40च्या खालीच ओपनचा कट ऑफ येतोय. आणि 1,770 1,726 म्हणजे अजूनही पण 51 मुली या ठिकाणी, जवळजवळ 51 मुली या ठिकाणी शिल्लक राहतात त्या 39 मार्काच्या. 51 मुली या ठिकाणी शिल्लक राहतात त्या 39 मार्काच्या. आणि एक रूल आहे, शेवटच्या मार्कावरील मुलगी जर घेतली ओपन मध्ये तर ह्या 51 मुलींना जर ओपन मध्ये टाकायचं म्हटलं तर 39 वर असणाऱ्या सर्वच मुली त्यांना ओपन मध्ये टाकावं लागतील. म्हणजे ओपनचा कट ऑफ इथं फायनल झाला 39.
ओपनचा कट ऑफ पुणे शहरचा फायनल झाला 39. ओपनचा कट ऑफ आला लक्षामध्ये. कधी एकाच 10 रेशो लावला तर, एवढा रेशो नाही, रेशो एकाच 15, एकाच 12, एकाच 13, एकाच 16 असा लावतात. आता अजून खाली का नाही? आता बरेच विद्यार्थी म्हणतील का बाबा वाचले रे, ओपन 39 आहे. मग आता बाकीच्या 37, 35, 34 हे सगळ्या खाली कॅटेगरी आल्या, सगळ्या खाली आल्या. म्हणजे बाकीच्या कॅटेगरी याच्या खाली राहणार आहे. ओपनचा कट ऑफ 39 राहील, बाकीच्या सगळ्या कॅटेगरी याच्या खाली राहणार आहे. लक्षात ठेवा, ओपनचा कट ऑफ 39 नाही तो 37 पण होऊ शकतो. का? कारण की जर त्यांनी रेशो वाढवला तर आपण एकाच 10 या रेशोनी घेतोय, बरोबर ना. मग आता पुढे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता याच्याही पेक्षा महत्वाचं पुढे पहा, ते म्हणजे असं, ज्या नापास झालेले विद्यार्थिनी आहेत, नापास झालेल्या विद्यार्थिनी संख्या मी तुम्हाला सांगितली. आता प्रश्न असा आहे का या ठिकाणी 39 51 मुली, ओपनचा कट ऑफ एकाच 10 लावून सुद्धा 51 मुली शिल्लक राहतात 39 मार्काच्या, बरोबर, 39 मार्काच्या. पण आता विषय असा झालाय, 500 किती जागा आहेत आपल्या? 500 काय जागा आहेत? 21 ना. 521 म्हणजे 5210 मुली घ्यायच्यात. किती मुली घ्यायच्यात? 5210. आता लक्ष द्या इकडं बाळांनो, लक्ष द्या. 5210 मुली घ्यायच्यात आणि आपल्या पात्र म्हणजे फक्त पास झालेल्या मुली किती माहिती? फक्त पास झालेल्या मुली किती आहे? 6669 या पास झालेल्या मुली आहे. आणि जर जागेचा विचार केला तर 521 जागा आहे, 5210 मुली घ्यायच्या आहे. म्हणजे 5210 9 5 4 आणि 1 1459 मुली राहतात खाली फक्त. म्हणजे 1459 मुली राहतात. मला वाटत नाही त्या 1459 मुलींना ते अपात्र करतील, कारण की परीक्षासाठी कधी पण क्राऊडनी मुली घेतल्या जातात. एकाच 10 रेशोनी जर घेतलं, एकाच 10 जर रेशोनी घेतलं तर 1459 मुली पास झालेल्यापैकी 1459 मुली शिल्लक राहतात. म्हणजेच जर हा रेशो एकाच 12 जरी केला तर या 1459 सुद्धा मुलींना त्या ठिकाणी लेखी परीक्षा द्यायला संधी आहे. म्हणजेच पुणे शहरला जेवढ्या मुलींनी फॉर्म भरलेले आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मुलींना लेखी परीक्षेला संधी येणार आहे. मग तुला 27 मार्क असू, 32 असू, 34 असू, 35 असू, 37 असू, 40 असू, नाही तर 50 असू, सगळ्या मुलींना या ठिकाणी संधी भेटणार आहे. लक्षामध्ये अशा पद्धतीनं पुणे शहरचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ मी सांगितलाय तुम्हाला 39 वरती ओपनचा कट ऑफ लागतोय. म्हणजे मी ज्या मुली सांगितल्या तुम्हाला, आता बघा पहिल्या दिवशी टोटल मुली आल्या होत्या 1752, त्याच्यापैकी 5 झाल्या 951 आणि 801 मुली नापास झाल्या. त्या ठिकाणी 37च्या वर फक्त 400 मुली होत्या. 17 फेब्रुवारीला एकूण मुली आल्या 2296, त्या ठिकाणी 5 झाल्या 1413, नापास झाल्या 833, 37च्या वर 600 मुली आहेत. 18 फेब्रुवारीला मैदान झालं, 2900 मुली आल्या, त्याच्यापैकी 1786 मुली पास झाल्या, 1114 मुली नापास झाल्या, 37च्या वर 830 मुली राहिल्या. 20 फेब्रुवारीला 2403 मुली आल्या, 1218 पास झाल्या, 1185 नापास झाल्या, 50% नापास झाल्या डायरेक्ट. त्या ठिकाणी 37च्या वर मुलं त्या 574. असं प्रत्येक दिवशी झालं. आणि काल शेवटचा दिवस 300 मुली होत्या फक्त शिपायाच्या, त्याच्यापैकी 205 पास झाल्या, 94 का 96 काहीतरी नापास झाल्या, 94 नापास झाल्या मला वाटतं काहीतरी. आणि त्या ठिकाणी 37च्या वर मुली होत्या 118. म्हणजे मी टोटल आकडा तुम्हाला सांगितलाय, 37च्या वर 37 मार्कावाली कोणत्याही कॅटेगरीची मुलगी असू द्या, 37 मार्कावाली तिला लेखीला चान्स आहे. 39ला तर आहेच, त्याच्या पुढच्या सगळ्यांना चान्स आहे. आता मला परत 40ला आणि 42ला काल दुपारी एकाने मेसेज केलाय 43 मार्क आहे मुलीला, बसेल का? 47 मार्क आहे, बसेल का? हे काय गंमत करताय का? ओके, आता यांच्या पुढच्या मेसेज म्हणजे मला 40+ वाल्यांनी मेसेजच करायचं नाही. आता 30 मार्क एखादी विद्यार्थीने एससी किंवा एसटीची, दादा या ठिकाणी ओबीसीचा कट ऑफ खूप खाली येणार आहे, ओबीसीचा कट ऑफ खूप खाली येणार आहे, काळजी करू नका. ओबीसीला जागा किती बाबांनो? 135 जागा आहे ओबीसीला. मग त्या तुलनेत भजक आसन, भजड आसन, भजबळ आसन, विजळ आसन यांचा कट ऑफ राहील 37, 35, 34, 36. आणि त्यांनी जर ठरवलं का आपल्याला सगळ्याच मुली या 1459 मुलींना का बाद करावा, थोड्याच मुली घेऊन टाकायच्या, ओके, जर ह्या घेतल्या तर मग कट ऑफचा काही विषयच राहत नाही. जेवढ्या मुली लेखी परीक्षेला म्हणजे मैदानी चाचणी जेवढ्या मुली पात्र झाल्यात त्या सगळ्या मुली लेखी परीक्षेला पात्र होणार आहे. म्हणजे पुणे शहरचा कट ऑफच्या काळजी करू नका.
पुणे शहरला जेवढ्या मुलींनी ग्राउंडला क्वालिफाय झाल्यात जवळजवळ त्यातल्या सगळ्याच मुलींना लेखी परीक्षेला चान्स पुणे शहरला असणार आहे. त्याच्यामुळं मोरल ऑफ स्टोरी सांगायचं हेच की बाळांनो, अभ्यासावरती फोकस करा. एवढा कमी जर मैदानी कट ऑफ लागत असेल तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी पेपर उचलणे. मग आता या ठिकाणी 50 मार्क आहे, 47 मार्क आहे, 45 मार्क आहे, 43 मार्क आहे. या मुलींना बाकी डोक्याला नो टेन्शन. आता हे 50, 47 वाले किंवा 45 इथपर्यंत आहे. यांनी 80 जरी मार्क टाकले तर 125 टोटल होती. काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. सिलेक्शन फायनली 50 वालीने 70 टाकले, 7 5 12 120 ओपनतीचं सिलेक्शन होते, 120 ओपनतीचं सिलेक्शन होते. 115 16 फायनल कट ऑफ जो लेखी नंतरचा लागेल ना तो फार कमी लागणार आहे पुणे शहरचा पण. म्हणजे पुणे शहरला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेत ते आधी थोडे चलबिचल झाले होते बऱ्यापैकी, मुली पण किंवा मुलं पण, का असं होईल तसं होईल. आमचा धाव अजिबात नाही, फॉर्म एकदम परफेक्ट पडलेला आहे. फक्त आता महत्वाचं राहणार आहे तुमची लेखी किती आहे याच्यावर डिपेंड राहणार आहे. असं नको व्हायला 50 मार्काचा ग्राउंड टाकले 25 मार्काची लेखी किंवा 40 मार्काची लेखी, असं जर झालं तर गडबड होऊ शकते. आता या ठिकाणी 37 वाल्या, 39 वाल्या, 35 वाल्या मुली सुद्धा तुम्हाला फायनल लिस्ट मध्ये दिसतील, कारण का लेखी परीक्षा आता सगळी डिपेंड करणार आहे आणि सगळं काही तुमचं लेखी परीक्षेवरती या ठिकाणी डिपेंड असणार आहे. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी आपण पुणे शहर बद्दल सांगितली होती. लवकरच मुंबई पोलीसचा महिलांचं ग्राउंड सुद्धा खूप कमी लागणार आहे. मुंबई पोलीस ज्यांना 32-35 लागले त्या सगळ्यांना पेपरला चान्स भेटणार आहे. 50,000 पोरं बसवायचे पेपरला त्या ठिकाणी. त्याच्यामुळे अजिबात लोड घ्यायचं नाही. 35 ते 40,000 म्हणजे 50 पर्यंत आकडा जातो, कारण शेवटच्या मार्कावर असणारा मुलगा हा सगळा घ्यावा लागतो. जर तसं केलं तर पुणे शहरचं कट ऑफ 39 लागत आहे. 39चा कट ऑफ लावून सुद्धा 51 पुरी शिल्लक राहतात 39च्या, म्हणजेच त्यांना कट ऑफ हा 39 न येऊन खाली पण येऊ शकतो पुणे शहरचा. कधी हा 1-10 जो रेशो आहे, हा 1-10चा रेशो जर चुकून 1-15 केला तर पुणे शहरला मैदानी चाचणीला पात्र ठरलेल्या सगळ्या मुलींना ग्राउंडला संधी आहे. आपण फक्त 1-10 मध्ये घेतलाय का? कारण का पुणे शहर शक्यतो 1-10 मध्येच घेतं मागच्या वेळेचं बघा, म्हणून मी 1-10 तिथं लिहिलंय. सॉरी, कारागृहाला 1-10 घेतलं होतं, बाकी नाही कुठं. जिल्ह्याला शक्यतो 1-10 कुणी घेतच नाही. 1-15, 1-20, म्हणजे पुणे शहरला तुमचा फॉर्म असेल, तुमचे पालक फोन करतात, आई फोन करते, वडील फोन करतात, भाऊ फोन करतात, माझ्या बहिणीचं असे, माझ्या मुलीने असं ग्राउंड दिलं. पण ज्या मुलींनी त्या ठिकाणी ग्राउंड दिले सगळ्या मुलींनी लेखी परीक्षेची जोरदार तयारी सुरू करायची, कारण की तुम्हाला सगळ्यांना लेखी परीक्षा चान्स येणार आहे. राहतोय प्रश्न फक्त 1459 मुलींचा. आता ह्या 1459 मुली कोण राहतील तो ज्याचा प्रश्न आहे. मात्र 1-10 आणि 1459 राहतात. 11 जरी केलं, 12 तरी ह्या पण जातात. कदाचित मला वाटतंय लेखी परीक्षेचा कट ऑफ काही कॅटेगरीचा पुणे शहरचा 26-27 असा लागेल. 30 पर्यंत कट ऑफ, मोस्ट ऑफ सगळे कट ऑफ 32 पर्यंत लागतील. ओबीसी तर फार खाली कट ऑफ येईल 35, कारण ओबीसीला जागा भरपूर आहेत. म्हणजे पुणे शहरला लक्षात ठेवा, ओपनचा 39, ऑदर 37च्या खाली सगळे, आणि बाकीचे एससी असन, एसटी असन हे डायरेक्ट 32, 35, 27, म्हणजे सगळ्याच मुलांना लेखी परीक्षेला त्या ठिकाणी पास झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लेखी परीक्षेला संधी या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, चालतंय. कशा पद्धतीने व्हिडिओ काढला, अपडेट दिली, त्यानुसार मुंबई शहर इथून पुढे सगळे कट ऑफ आपण अशा पद्धतीने देत जाणार, तुम्हाला सगळी माहिती देत जाणार आहे. याने काय होणार आहे, तुम्ही अभ्यासाला निश्चिंत राहणार आहे. प्रियंका होले आमची विद्यार्थिनी होती, 39 मार्क घेऊन आली बिचारी काल, आणि मला मेसेज केला की सर मी बसेल का नाही, खूप टेन्शन. म्हणलं नाही बसणार. म्हणली खरं का बरं, वाईट वाटलं तिला. नंतर सांगितलं अरे बाळा हा प्रश्न आहे का, 39 मार्कात बसून जाशील. प्रियंका होले आमची राजगुरुनगरची विद्यार्थिनी आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, ह्या सगळ्या मुलींनी अभ्यास करायचा. आणि मला तर वाटतंय पुणे शहरला ज्या मुली ग्राउंडला क्वालिफाय झालेल्या आहेत त्या सगळ्या मुलींनी अभ्यास करायचा आहे. जर 1-10 लावला तर फक्त 1400 1450 मुली बाहेर पडतील, बाकी कुणी बाहेर पडणार नाही. आणि ह्या 1450 त्याच बाहेर पडतील. आता कॅटेगरीच्या रेशोनुसार कसं घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे हे कट ऑफ फायनल असणार आहे सांगितलं, पण याच्यामध्ये तुम्ही मी कसं सांगितलं, हे कॅटेगरीनुसार नाही सांगितलं. ओपनचं फायनल सांगितलं, पण बाकीच्या कॅटेगरीचं नाही. सपोज आता या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी 20 जागाला 7च जागा आहे, मग त्यांच्या 8 जागा आहे, मग 80 मुली घ्यायच्या आहे. पण त्यांच्या जर 80 मुली जास्त मार्कावाल्या असतील तर मग त्यांचा कट ऑफ मध्ये गडबड होऊ शकते. किंवा एनटीसी आहे, आता एनटीसीला 11 जागा आहे, 110 मुली घ्यायच्यात. पण मग त्या मुली जर जास्त मार्कावाल्या असतील, ओपन मध्ये न जाता जास्त मार्कावाल्या असतील, तर एनटीसीचा कट ऑफ गडबड होऊ शकते. आलं लक्षामध्ये? म्हणजे गडबड कोणची होईनी, ज्यांचा 35, 37 या दरम्यान 39 किंवा याच्या खाली आहे ना त्यांची गडबड. वरचं कोणाची गडबड व्हायचा विशेष येत नाही. 39च्या पुढच्या सगळ्या पुरी ह्या ओपन मध्ये जाणार आहेत. आलं लक्षामध्ये?
ठीक आहे. अशा पद्धतीनं इथून पुढे पण सगळ्या जिल्ह्यांचे कट ऑफ पाहण्यासाठी लगेच चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. ओके, भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन कट ऑफ नवीन माहिती घेऊन. तो मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या सीरीज संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचार न करत असतात सतत, सर आम्हाला बुक हवंय कोणतं बुक घेऊ. तर मित्रांनो, बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं, भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणी असणारं, संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. याच्यामध्ये लिपिकच्या 2019, 20, 23, 25च्या पेपर, जे 4 पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे. त्याच्यानंतर शिपाईचे 4 पेपर झालेले आहेत. त्याच्यानंतर 22 संभाव्य पेपर आहेत लिपिकचे. शिपाईचे 21 पेपर आहे. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जी आत्ता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची, त्याच्यामधले लिपिकचे 6 पेपर आहेत आणि शिपाईचे 13 पेपर, असे टोटल 70 पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार आहे मित्रांनो. हे बुक खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचं मित्रांनो. आलं लक्षामध्ये, या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता, घर बसल्या मिळू शकता, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता. अतिशय दमदार दर्जेदार 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभाव्य दर्जेदार प्रश्न असणारं बुक म्हणजे स्मार्ट स्टडी.